येस थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना SR स्पोर्ट तानसा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट मरीमाता सुसरवाडी. मरीमाता सुसरवाडी वन द टॉस. बॉलिंग बॅटिंगसाठी थेट SR स्पोर्ट तानसा बी संघाला इन्व्हाइट केले गेले. सजावा मॅचकडे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि गुरु ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये अक्षय. अक्षय गोलंदाजी मार्गमध्ये चला फास्ट घ्यायचं आहे कारण स्पीडअप ठेवायचा. आजच्या दिवसामध्ये नक्कीच भरपूर वेळ देखील झालेला पाहायला मिळतोय. 4-4 षटकाचे सामने तुमच्यासाठी नक्की आयोजन चांगलं आहे. आपण देखील वेळ वाचवायचा आहे. वेळ उरला तर क्वालिफायचा सामना देखील 4 ओव्हरचा खेळवला जाईल. गोलंदाज अक्षय, बॅटिंगला प्रवीण. बॅटिंगला प्रवीण. हो इनसाइड आउट. वाह लाजबाब स्ट्रोक पाहू शकाल. डोळ्याचा पाड न फेडणारा फटका पाहू शकाल. बॉल निघून चाललाय. प्रवीणच्या बॅट मधनं आलाय SR स्पोर्ट तानसा बीट टीमचा ब्रँड चौकार. बॉल गोलंदाज सज्ज अक्षय, बॅटिंगला प्रवीण. ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड फटका सजवायचा होता. नाखुश आहेत. एक्सप्रेशन पाहू शकाल चेहऱ्यावरती. प्रवीण यांच्यामध्ये नाखुश आहेत. कनेक्शन मात्र झालं नाही हवं तसं. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धाव फलकावधी SR स्पोर्ट तानसा बी. येस पुढील बॉल अक्षय. हो याही वेळा पाहुजन इम्प्रोवाइज केला. इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहू शकाल. चांगला फटका पाहू शकाल. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. धावसका धाव फलकामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धाव फलकामध्ये SR स्पोर्ट तानसा बी टीमची. पुढील बॉल अक्षय, बॅटिंगला प्रवीण. टाकलेला बॉल चांगला फटका खेचून मारला. फेकून दिलाय. या बॉलमध्ये धावा मिळतील. चौकार. 4 धावा. लाजवाब बॅटिंग. एक स्टार्ट मात्र बिल्डअप करण्याचं काम केलं गेलं. गुड स्टार्ट करून देते प्रवीण SR स्पोर्ट तानसा बी टीम कडनं. 4 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा धाव फलकावरती. धावसका 12. येस अक्षय तयार, बॅटिंगला प्रवीण. औषध लेग स्टंप वाईड बॉल. धावसका येथील एक्स्ट्रा रन्स अतिरिक्त धाव. धावसका 13.
यस अक्षय तयार बॅटिंगला प्रवीण. पृथ्वीचा बॉल मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. या बॉलवरती निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झाला. 13 धावा धाव फलकावरती SR स्पोर्ट तानसा बी टीमची. पुढील बॉल अक्षय, पुढे टाकलेला बॉल मिस्टामिक. झेल मात्र या बॉलवरती कॅरी झालेला पहाडमध्ये. गुड फिल्डिंग निलेश मार्फत चांगला झेल त्याच्या माध्यमातून झाला की झेल कॅरी लागला. पहिला धक्का 13 वरती SR स्पोर्ट तानसा बी टीमला. फलंदाज प्रवीण बॅक टू पविलियन. नवीन बॅटर संदेश, नवीन बॅटर संदेश. गोलंदाजी मार्गावरती अशित आंबले पाहायला मिळते. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय. यापुढे होणार सामना शिवण्या स्पोर्ट्स धामणी विपक्ष आराध्य 11 कसाराकर. 2 खर्डी कसारा विभागातील 2 ताकदीय संघ पुढील मॅच मध्ये पाहायला मिळतील. शिवण्या स्पोर्ट्स धामणी गणेश धावड अँड कंपनी. दुसऱ्या बॉलला संदीप पोटकुळे सागर आघाण अँड कंपनी. म्हणजे मॅच देखील तितकीच महत्वाची आणि रंगेल. पुढील बॉल राऊंड द विकेट टाकलेला बॉल. चांगला फटका खेचून मारलाय. पॉइंट मध्ये खराब फिल्डिंग, परंतु डीप मध्ये देखील खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 फिल्डरला बीट कर बॉल निघून चाललाय. या बॉलमध्ये गुरुच्या बॅटमधनं चौकार. दामलेवरती लगेच चौकार ठोकलाय गुरु या बॅटरनं. याही बॉलमध्ये त्याच शैलीचा फटका सजवायचा होता. त्यामध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत जाते. 1 गडीमध्ये 18 धाव संख्या. या बॉलवरती पाऊशाल उत्साह मारायचा होता. एलिव्हेशन कमी गाठले गेले, अंतर देखील कमी. झेल मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. 18 वरती लागलाय दुसरा धक्का SR स्पोर्ट तानसा बी टीमला. संदेश बॅक टू पविलियन. नवीन बॅटर जतीन भानुशाली. दोन गड्यामध्ये 18. गोलंदाज अशित. बोट फिरवली. हा बॉल मागे टाकला होता. जतीन भानुशाली हा बॅटर बॅटिंग मार्क मध्ये. 2 गड्यामध्ये 18. दोन गडीमध्ये 18 धावसे का बॅटिंगला पुन्हा येतात जतीन. अशित तू जतीन. राऊंड विकेट टाकलेला बॉल. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. चांगला फटका ओव्हर द बॉल एडेड. चांगला फटका गॅप मध्ये बॉल आहे. ॲज अ स्ट्रेट ॲज अ ॲरो फटका पाहू शकता. सरळ बॅटने मात्र
सरळ रेषेमध्ये खेळलेला फटका, या बॉलवरती आला जतीनच्या बॅटमधनं 4 चौकार. याही बॉलवरती पाहू शकाल चांगला फटका, फक्त बॅटचं मात्र तोंड उघडला शेवटच्या मोमेंटला. बॉल निघून चाललाय डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. जतीनच्या बॅटमधनं आले बॅक टू बॅक 2 चौकार. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 26. या बॉलवरती पाहू शकाल आणखीन एक झेल पकडला गेलाय. फलंदाज गुरु बॅक टू पॅव्हिलियन. सचिनचा बॉल मात्र पाहू शकाल चांगला हाताळलाय. लेंथ लाईन चांगली, पण तो पिकअप करू शकला नाही फलंदाज गुरु. तीन गडी बाद 26. नवीन बॅटर सुमित. तीन गडी बाद 26 धावसंख्या. तीन गडी बाद 26 धावसंख्या. नवीन बॅटर सुमित. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल, चांगला फटका आहे. फ्रंट फूट आणि बॅक फूट वरती चांगला फटका पाहू शकाल. फ्रंट फूट वरती नंतर बॅक फूट वरती गेले. मागचा पाय थोडासा मागा सरकवला, त्यानंतर मात्र पाहू शकाल फुल टॉस बॉल वरती चांगला कनेक्शन पाहायला मिळालं. या बॉल वरती आलेला बाउंड्री चौकार. धाव फलकावते पाहूया. 3 गडी बाद 30. बॉलवती डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक करतोय सचिन. मागच्या पहिल्या बॉलवरती विकेट गुरुची, त्यानंतर चौकार सुमितनं. हा बॉल डॉट. 3 गडी बाद 30. SR स्पोर्ट तानसाबी. आदिवासी चषकाचा थरार पाहू शकाल आपण. दिवस 3रा आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. जानू हिरवे साहेबांचा दमदार आयोजन, एक नंबरचं आयोजन पाहायला मिळतंय. स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या टीम्सने सहभाग नोंदवलाय. 80 ते 90 टीम्सने मात्र सहभाग नोंदवल्या स्पर्धेसाठी. कारण मानाचा करंडक, मानाची स्पर्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे, आम्हाला या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. या अनुषंगाने भरपूर टीम्सने सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये. जवळ मॅचकडे 3 गडी बाद 32 धावसंख्या. सचिन गतीचा बॉल. या बॉलवरती पाहू शकाल टीममध्ये फिल्डर आलेत. फंबलिंग. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट होतील का? झाल्यात 2 धावा. गुड रन भेटतो विकेट जतीन आणि सुमितच्या मार्फत. 3 गडी बाद 34. SR स्पोर्ट तानसा बी.
त्यांच्या अगेन्स्ट मरीबाता सुसरवाडी. या बॉलवरती चान्स बनली होती, विकेट कीपर करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या परिपटलावरती. हो गई गलती, कर दो माफ, गेंद निकल गई सीमा पार. बॉलने मात्र अंतर गाठलंय लॉंग स्टॉप रिझनचं. बॉल सीमा पार, 4 चौकार. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद, 38 धावसंख्या. डीजे ठोकलाय. द ब्रँड ऑफ तानसा जतीनच्या बॅट मध्ये 1 मोर चौकार. फलतराव त्या प्रेक्षकांनी 200 रुपये गमावलेत. चान्स बनले होते कारण युवा झेलसाठी प्रत्येक दिवशी कॅश प्राइज आहे. सकाळपासून तर संध्याकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत युवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. सकाळच्या सत्रामध्ये हर्षल पवार सरांनी 600 रुपये गमावलेत. युवा झेल 3 सोडलेत हर्षल पवार सरांनी. वन प्लस 1 विकेट. चार गडी बाद 49 धावा. SR स्पोर्ट तानसा बी टीमची. नवीन बॅटर आलेले संकेत. चार गडी बाद 49. गोलंदाज पद्माकर बॅटिंगला जतीन. लोअर फुल टॉस होता, क्रॉस बॅटेड नाही, चांगला फटका. टीम मध्ये फिल्डर जरूर आलेत. 1 धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल. जतीन भानुशाली. दोन धावा 12च्या वेगाने कंप्लीट करतोय जतीन हा बॅटर. 4 गडी बाद 51 धाव संख्या. चांगले बॅटिंग जतीनच्या मार्फत पाहायला मिळते. 1 षटकार 3 चौकार ठोकलेत जतीन या बॅटरच्या मार्फत. चांगले मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये. ओरपीचा बॉल होता, स्लाइस केलाय पॉइंट मध्ये फिल्डर. ते मात्र फलंदाजाला जावले पहिलो मध्ये. यस पूर्ण नाही झाला ना.
पंच धावा किती 2. एकच धाव. गडी बाद 52. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहे. त्या बॉल चाला फिल्डरला मात्र मस्तक पे दस्तक देत. बॉल सीमा पार. 4 चौकार. चोवीस बॉल बनवायच्या 57 धावा. बेल्च पाडली नव्हती विकेट किपरनं. आता रूलच आहे क्रिकेटचा. बेल्च पडल्याशिवाय विकेट नाहीये. चला आराध्य 11 कसारा टीमचे कॅप्टन आणि शिवन्या स्पोर्ट धामणे टीमचे कॅप्टन. चला पण टॉस साठी जॉईन व्हा. चोवीस मध्ये बनवायच्या 57 धावा. चला टॉस साठी जॉईन व्हायचं आहे. चला शिवन्या स्पोर्ट धामणे टीमचे कॅप्टन आणि आराध्य 11 कसारा टीमचे कॅप्टन मी डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी विनंती करतोय. डोंगरे साहेब आपण जॉईन व्हायचं आहे. च्या दिवसामध्ये निवृत्ती शेठ मिंगाल हे देखील उपस्थित झालेत. डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा चषकाचे सर्व आणि यंदाच्या सीझनला हर्षल पवार सर भरपूर प्राइज पटकावले आहेत. छुपे रुस्तम आहेत. 13 ट्रॉफ्या मारलेल्या आहेत डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा. टोटल 13 ट्रॉफ्या पाहायला मिळतात त्याच्या नावी केल्या आहेत आणि 5 ट्रॉफ्या त्याच्यावर चॅम्पियनच्याच आहेत. लाऊड अपील केली जाते. मिसिंग लेग. रनआउटची चान्स. थेट तिसऱ्या पंचांकडे दाद मागेले गेले. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. DRS घेतला गेलाय पंचांनी रनआउट साठी.
OUT आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद. निलेश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. डकचा शिकार होऊन फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. निलेश पहिल्या बॉलमध्ये संकेतच्या माध्यमातून पहिला विकेट कॅरी झालेला पाहायला मिळतोय. निलेश बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर सचिन. 23 मध्ये बनवायच्या 57 धावा. औषध लेग स्टंप वाईड बॉल. औषध पहाडमध्ये 1 गडी बाद 1. अक्षयसाठी कॅश प्राइज आहे. रमेश सावंत यांच्याकडे लागोपाठचे 3 षटकार मारले. 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथे मध्ये चांगला फटका. वा लाजबाब ड्राईव्ह केलाय बॉलला. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. बॉल निघून झालाय सीमा पार. या बॉलवरती आलाय पहिला धमाका अक्षयचा. मरीमाता सुसरवाडी संघाचा पहिला चौकार. चांगला फटका होता. ड्राईव्ह केले बॉलला. या बॉलवरती डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. 1 गडी बाद 6. 20 मध्ये बनवायचे 51 धावा. पंच कळवतायत. फलंदाज आउट आहे. दोन गडी बाद धावसक्या 6. 20 मध्ये बनवायचे 51. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार मारले. तर आमचे एएस म्युझिकल साऊंडचे प्रोपरायटर रमेश सावंत साहेबांकडे 300 रुपये दिले जातील. काही बॉलवरती पाहू शाल बॅटची लागली लिडिंग एज. OUT फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन. तिसरा धक्का लागलाय सुसरवाडी संघाला 6 वरती. नवीन बॅटर नरेश. क्रमांक पहिला समाप्त. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. काय गोलंदाजी संकेत चौरेनं हाताळलाय. SR स्पोर्ट तानसा टीम कडनं पहिल्याच ओव्हरमध्ये इथे डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली संकेत चौरेच्या मार्फत. तब्बल 3 गडी बाद केले आणि 6 धावा खर्च केल्या.
थोडासा संकटात सापडलाय मरीमाता सुसरवाडी टीम. आता 18 मध्ये बनवायच्या 51 धाबा. यामध्ये नक्की ड्राईव्ह केलाय, चांगला फटका समोरच्या विषय मध्ये फटका सजवलाय. बॉलमध्ये 2 धावा धाव फलकावरती. भरपूर वेळेनंतर धाव पाहायला मिळती आहे. सुमित जाधव गोलंदाजी मार्कमध्ये 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 8. सफल झाले होते. पूर्णपणे बॉडी बॅलन्स विचार केला जाईल तर ऑफस्टम्पच्या बाहेर गेले होते. आणखीन एक चेंडूवाला डॉट बॉल. 16 मध्ये बनवायच्यात 49. नेक्स्ट मॅच शहापूर तालुक्यातील खर्डी कसारा विभागातील 2 ज्या संघाचा डंका मागील 3 ते 4 वर्षापासून पेटलाय ते 2 संघ आमने सामने. कसारा विपक्ष धामणी. बॉलवरती स्टेप आउट झाले होते. वाईट बॉल. 1 फॉर द ओव्हर असं वॉर्न देखील केलं जाते. गोलंदाजाला सुमित जाधवला वॉर्निंग दिली जाते. वाईट बॉल. का 3 गडी बाद 9. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर एएस साऊंड सिस्टीम अर्थात दादा एएस साऊंड सिस्टीम म्युझिकलचे प्रोपरायटर रमेश सावंत साहेबांकडनं 300 रुपये दिले जातील लागोपाठ 3 षटकार मारले तर. लोअर फुल टॉस होतात. समोर खेळलेत. फिल्डर आलेत कावू कॉर्नर रिजन मधनं. आणखीन एक विकेटचं बदल. वन मोर धक्का पाहायला मिळतोय. यस महाळे सरांचं देखील शुभागमन झालंय आजच्या दिवसामध्ये. आदिवासी चषकामध्ये आपलं सर्वांचं वेलकम, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर तिवरे सरांचं देखील शुभागमन झालंय आणि त्याच्यासोबत मडके सरांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या आदिवासी चषकाच्या मार्फत. आजच्या दिवसामध्ये नक्की शहापूर आदिवासी प्रकल्पाचे नक्की अधिकारी इथे उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या आदिवासी चषकामध्ये. आपलं वेलकम, सहर्ष स्वागत. मॅच पाहायला मिळते मरीमाता सुसरवाडी विपक्ष एसआर स्पोर्ट तानसा. या बॉलमध्ये लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. गोलंदाज सुमित जाधवच्या मार्फत 14 बॉल जिंकण्यासाठी 47 धाव्यांची गरज. 4 गडी बाद 10. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धाव्यांची गरज. पुढील बॉल सुमित ऑफ करायचा होता. हाई बॉल चांगला पाहायला मिळतोय. 5 बॉल टाकले गेले. 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुमित जाधवच्या मार्फत. 13 मध्ये बनवायच्या 47 धावा. पुढील बॉल सुमित पेस मध्ये बेट केलं होतं. चान्स बनली आहे. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे सुमित जाधवच्या मार्फत तानसा संघाकडनं. आणखी एक धक्का लागलाय. 10 वरती 5 गडी बाद. मरीमाता सुसरवाडी टीम. नवीन बॅटर रुपेश नाचन. 12 मध्ये बनवायच्या 47 धावा. नवीन गोलंदाज तेजस. फुल टॉस बॉल उडवलाय. बॉलला आसमान दाखवलंय का.
आसमान दाखवला या बालवती आलाय षटकार 6 धावा. कबड्डी 5 गडी बाद 16 करायच्यात भरपूर गोळा 11 मध्ये बनवायच्यात 41 धावा जिंकण्यासाठी सुसरवाडी संघाला. जिंकण्यासाठी तेजसचं स्वागत केलं अनंत या बॅटरनं षटकारानं. चांगला बॉल, योग्य बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 5 गडी बाद 16 धाव सगळ्या करायच्यात गोळा 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 धावींची गरज. टायमिंग फटका झेल होतोय कॅरी. अनंता बॅक टू पवेलियन. लागलेला 6वा धक्का 16 वरती. फलंदाज अनंता बॅक टू पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 6 गडी बाद 16 नवीन बॅटर राजेश बाराठे. 6 गडी बाद 16 अजून करायच्यात भरपूर गोळा. 9 मध्ये बनवायच्यात 41 धावा जिंकण्यासाठी सुसरवाडी संघाला. यापुढे होणारा सामना शिवन्या स्पोर्ट्स धामणी, दुसऱ्या बाजूला आराध्य 11 कसारा. असे मॅच शहापूर तालुक्यातील 2 बलाढ्य टीम्स पुढील मॅच साठी पाहायला मिळतील. तेजस राजेशसाठी. हा डॉट बॉल पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय. कारण केलेली गोलंदाजी देखील मरीमाता सुसरवाडी संघाची थोडीशी महागडी होती आणि बॅटिंग देखील या मॅच मध्ये बॅटिंग सुद्धा झालेली नाही या सुसरवाडी संघाची. पुढील बॉल तेजस राजेशसाठी. हा बॉल पेस मध्ये बीट केला गेलाय. एक धाव येते. फिल्डिंग चांगली 38 मध्ये पाहायला मिळते. 6 गडी बाद 17 7 बॉल जिंकण्यासाठी 40 धावींची गरज. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. 6 मध्ये बनवायच्यात 39 त्याला फिल्डिंग लावून केलं लगेच. SR स्पोर्ट तानसा बी. यस गोलंदाज हितेश कामडी. सहा गडी बदल 18 5 मध्ये बनवायच्यात 39. सरळ बॅटमध्ये फटका सजवलाय. एक सिंगल कंप्लीट. ही बॉलवरती चांगला पंच वळतात लेट पण थेट कळवतात वाईट बॉल.
पूर्णपणे बॅकफूटला पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय संघ मरीमाता सुसरवाडी आणि विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय SR स्पोर्ट तानसाबी. स्लो वन डिलिव्हरी, आणखीन एक मिस टायमिंग, फटका फसलाय, झेल. श्यामजी निकडे साहेबांचं देखील शुभागमन झाले. आपला सुद्धा सहर्ष स्वागत. आवाळे गावचं गोड व्यक्तिमत्व आज मात्र पाहू शकाल आदिवासी प्रकल्प शहापूर अधिकारी देखील उपस्थित झाले. तिवरे सर असतील, महाले सर, मडके सर, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या आदिवासी चषकाच्या मार्फत. 6 गडी बाद 20. चला बॅटर लवकर या. पुढील बॉल हितेश. आणखीन एक धक्का पाहायला मिळतो. 8वा धक्का 20 वरती. सगळ्याला बॅटिंग आहे. सुसरवाडी संघाचा विचार केला जाईल तर मरीमाता सुसरवाडी संघाची धावसंख्या 20. 8वा धक्का पाहायला मिळतोय. प्रयत्न केले होते, प्रयत्नाने देखील अपयश आलं, परंतु यावेळी मात्र नक्की अभिनंदन टीम SR स्पोर्ट तानसाबी जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हार्डलक देऊया मरीमाता सुसरवाडी. चला नेक्स्ट मॅच, चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. नेक्स्ट मॅच मोठी मॅच पाहायला मिळते. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. चला विनंती करतोय.